नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी निघालेली प्रतिभा, सुमन, त्याचप्रमाणे आता कल्पना तिघीजणही निघाल्यानंतर त्यांच्यासमोर एक मोठा धक्कादायक खुलासा होणार आहे. आता जी काही पूजा होणार आहे त्या वटपौर्णिमेच्या पूजेनंतर त्या दोघांनाही एक मोठं सत्य दिसणार आहे. आता जेव्हा सायलीसाठी घरी सगळी आश्रमातली मंडळी आल्यानंतर सायली तिथे खुश आहे, परंतु दुसरीकडे एक वेगळंच संकट आता यांच्यावरती कोसळले. म्हणजेच 3 बायकांनी एकत्र सचिन आणि राकेशला पाहिल्यामुळे सगळ्यात मोठा सत्याचा खुलासा आता होणार आहे. कारण की आत्तापर्यंत जे आपण पाहिलं नव्हतं ते आता सगळं काही घडणार आहे. म्हणजे अर्जुनला त्यांच्याकडून सगळ्या काही सत्याची माहिती मिळाल्यानंतर अर्जुन आता जो राकेश आहे त्याची सगळी कुंडली बाहेर काढून त्याचा कसा पर्दाफाश करणार आहेत, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अर्जुन आणि घरातले सगळेजण खूप खुश असतात, कारण की सायलीला आनंदी ठेवण्यासाठी सगळे हवे ते प्रयत्न ते करत असतात. आणि सायली वटपौर्णिमेच्या पूजेसाठी येऊ शकत नाही म्हणून लेडीज मेंबरने खूप मोठा घाट घातलेला असतो. म्हणजे कल्पनाने कुसुमला फोन करून आश्रमातून, त्याचप्रमाणे सायलीचे जे आश्रमातले असतात ते सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं. त्यामुळे आता सायलीला आनंद झालेला असतो. जरीही वटपौर्णिमेची पूजा करता येत नाही तरीही तिच्या आवडीचे सगळेजण एकत्र आल्यामुळे तिला खूप बरं वाटत असतं. तर कुसुमला आणि सायलीला दोघींनाही गप्पा मारता याव्या म्हणूनच अर्जुनने आता एक विचार केलेला असतो. ते म्हणजे की अर्जुन हा स्वतः त्या सगळ्या मुलांना चिल्लर पार्टीला खेळायला खाली घेऊन जातो. आणि त्या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर आता इथे कुसुम ही सायलीबरोबर गप्पा मारत बसलेली असते. सायली विचारते की कुसुमताई, मधुभाऊ कसे आहेत, त्यांची तब्येत तर ठीक आहे ना? त्यावेळेला मग ती म्हणते की हो, मधुभाऊ अगदी व्यवस्थित आहे आणि त्यांची तब्येत पण एकदम ठणठणीत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. अगं म्हणजे त्यांना सध्या काही बोलता वगैरे येत नाही आहे, पण बरं हातवारे करतायत हा थोडेफार. तेव्हा हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं. सायली म्हणते की खरंच म्हणजे मला यायचं होतं तिथे, परंतु तेव्हा मग ती म्हणते की नाही, हे बघ, मीच म्हणाले अर्जुनला की तुम्ही दगदग करू नका म्हणून. मला माहिती आहे तुला तिथे यावंसं वाटत असेल, परंतु तू तिथे येऊ नकोस. आणि मधुभाऊंना माहिती आहे, तू सांगितलं आहेस ना त्यांना की तुझी परिस्थिती म्हणजे आता तू गरोदर आहेस म्हणून, तर तू सारखी तिकडे आलीस ना तर ते मधुभाऊंना आवडणार नाही. त्यामुळे मी तुला एकच सांगेन की तू जास्त आता त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस, समजलं ना? किती काही झालं तरीही तू स्वतःच्या तब्येतीकडे आता लक्ष द्यायचं आहे. मग नंतर सायली म्हणते की म्हणजे मधुभाऊंची तब्येत आता आपण ठीक आहे असं म्हणूया. तेव्हा मग कुसुम म्हणते की हो, तशी त्यातल्या त्यात त्यांची तब्येत ठीक आहे, त्याच्यामुळे काळजीचं इतकं काही कारण नाही आहे, सगळं काही होईल व्यवस्थित. मग आता तिला कुसुम म्हणते की काय गं, म्हणजे तू आज नाराज होतीस का? तेव्हा सायली म्हणते की नाही का, असं का विचारतेस तू? तेव्हा ती म्हणते की तसं नाही, तुझा चेहरा मला जरा कोमेजल्यासारखा वाटतोय. म्हणजे तू हसतेस तर खरी, परंतु तुझ्या चेहऱ्यात मनात काहीतरी दुःख आहे असं वाटतंय मला. नक्की काय झाले सायली, मला सांगशील का? तेव्हा आता सायली तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की कुसुमताई, म्हणजे तू इतकं ओळखतेस ना गं मला? सायलीला ती म्हणते की हो, मग अगं ओळखणारच ना बाळा मी तुला. मला पहिल्यापासून मी तुला बघते, जेव्हापासून तू लहान होतीस मधुभाऊनंतर तुला मीच तर सांभाळलेलं आहे. त्यामुळे तुझ्या मनात काय असतं काय नाही ते सगळं माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार आहे. त्यामुळे सायली, जे काही आहे ते मनातलं क्लिअर कर. मला माहिती आहे अशा काही गोष्टी असतात की ज्या माहेरीच आपल्याला बोलता येत असतात, आणि तुझं माहेर तर हेच आहे ना, आश्रम. आणि जर तुला काही असतं मनात तर तू ते मधुभाऊंना बोलून दाखवलं असतंस. पण आता मला नक्की सांग की तुझ्या मनामध्ये काय चालू आहे, नक्की कसला विचार करतेस तू? तेव्हा मग आता ती म्हणते की मला ना एका गोष्टीची खूप काळजी वाटते. तेव्हा ती म्हणते की कशाची, नक्की काय? सायली, मी तुला हल्ली आश्रमात पण पाहते, तुझं लक्ष नसतं. नक्की कसल्या विचारांमध्ये आहेस तू, काय तुझ्या मनामध्ये चालू आहे ते जरा प्लीज मला सांगशील का? त्यावेळेला आता ती म्हणते की हो, मी सांगते की नक्की माझ्या मनामध्ये काय सुरू आहे ते. अगं जे काही चालू आहे ना ते बऱ्याच दिवसापासून, म्हणजे मला जेव्हापासून माझ्या गरोदरपणाची चाहूल लागली ना तेव्हापासून मला हे सगळं जाणवतंय. म्हणजे जे काही घडतंय ना त्या सगळ्या गोष्टी मला अशा समोर दिसतात, पण मला त्या कळत नाही आहेत, पटत नाही आहे माझी ओळख, माझ्या अस्तित्वाचीच ओळख नाही आहे मला कुसुमताई. तेव्हा हे ऐकल्यावरती कुसुम म्हणते की सायली, अगं असं का बोलतेस तू, तुझ्या अस्तित्वाची ओळख नाही म्हणून? तेव्हा ती म्हणते की नाही, मला एक गोष्टीचं सत्य समजलं आहे. तेव्हा ती विचारते की कोणतं सत्य?
सायली म्हणते की ते सत्य मधुभाऊंना पण माहीत आहे, पण त्यांना बोलता येत नाही आणि माझं दुर्दैव आहे की मधुभाऊंना ते सत्य समोर येऊन सांगता येत नाही आहे. तेव्हा मग कुसुमताई म्हणते की सायली बाळा, तुझ्या मनात नेमकं काय आहे ते जरा बोलून दाखवशील का, की कसला विचार करतेस तू, नेमकं काय बोलतेस. मग ती म्हणते की हो, तुला माहिती आहे का कुसुमताई, मी ना तन्वी आहे. तेव्हा ती म्हणते की तन्वी म्हणजे. तेव्हा ती सांगते की अगं तन्वी म्हणजे मी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची लेक आहे. तेव्हा हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय बोलतेस हे तू सगळं. तेव्हा मग ती म्हणते की हो अगं खरंच आहे, म्हणजे हे सगळं जे काही घडलं आहे ना, या गोष्टी अचानक घडल्यात. म्हणजे जेव्हापासून मला आपली पूर्णा जी आहे तिने हाक मारल्यापासून मला या गोष्टींची जाणीव व्हायला लागली आणि हे सत्य आहे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता लगेचच ती म्हणायला लागते की हे बघ बाळा, जे काही आहे ते ठीक आहे, परंतु तू जरा या गोष्टीचा विचार कर, नक्की काय आहे तुझ्या मनात आणि जे काही आहे ते अगदी व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टींचं तू जरा आता नीट लक्ष देऊन विचार कर. तेव्हा सायली म्हणते की हो, याच तर गोष्टी आहेत की ज्या मला समोर आणायच्यात. म्हणजे काही लहानपणीच्या आठवणी आहेत त्या रिक्रिएट केल्यानंतर माझं सत्य समोर येते. आता हे सत्य कसं आणि काय समोर येते या सगळ्या मला गोष्टी बघून घ्यायच्या आहेत. हे ऐकल्यानंतर आता लगेचच ती म्हणायला लागते की ठीक आहे, पण एका गोष्टीचा व्यवस्थित विचार कर तू सायली, किती काही झालं ना तरीही तुला या गोष्टी अगदी मनापासून लक्षात ठेवाव्या लागतील की तू तुझ्या गोष्टींचा मनातला सगळा काही विचार कर. त्यानंतर मग आता ह्या सगळ्या गोष्टींच्या गोष्टी कुसुमच्या आणि सायलीच्या सुरू असतात. तेव्हा त्या दोघीजणही अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. सायली म्हणते की मला खरंच खूप बरं वाटलं ही सगळी गोष्ट तुझ्यासोबत बोलून. तेव्हा मग कुसुम म्हणते की तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल आणि तुझं सत्य नक्की समोर येईल. आणि मी देवाकडे प्रार्थना नक्की करेन की मधुभाऊंना लवकर बरं वाटू दे, जेणेकरून मधुभाऊ स्वतः तुझ्या सत्याचा उलगडा करतील. आता वटपौर्णिमेसाठी ज्या बायका गेलेल्या असतात त्या बायका ह्या वडाची पूजा करायला सुरुवात करतात. कल्पना, प्रतिमा आणि सुमन या तिघींची पूजा सुरू असते. खरं तर पूजा करत असताना सुमनचं अजिबातच लक्ष नसतं, कारण की सुमनला त्या पूजेमध्ये बिलकुलच इंटरेस्ट नसतो. ही जी काही पूजा सुरू आहे त्या पूजेमध्ये सुमनला असं वाटत असतं की मला ही खरं तर पूजा करायची नाही, फक्त रीत म्हणून तिला ही पूजा करावी लागत असते. आणि सायलीने ज्याप्रमाणे तिला सांगितलेलं असतं की ही पूजा म्हणजे फक्त एक रीत म्हणून करायची, म्हणजे तुमचं आयुष्य सुदृढ राहावं, ऑक्सिजन तुम्हाला वडाचं चांगलं मिळावं, यासाठी तुम्ही पूजा करा, बाकी काहीही नाही असं सांगितलेलं असतं. तर इथे तिघींची ही पूजा करून झाल्यानंतर सुमनला प्रतिमा आणि कल्पना समजवते. त्यानंतर दोघीजणही रस्त्याच्या दिशेने रिक्षा पकडण्यासाठी म्हणून पुढे येत असतात. तेवढ्यातच तिथे त्या दोघींनाही राकेशची गाडी दिसते. तेव्हा प्रतिमा म्हणते की ही तर आपली गाडी आहे, त्यामुळे ती जरा मागून बळूनच बघत असते. तेवढ्यातच तिला ती राकेशची गाडी दिसते. आता ती गाडी पाहिल्यानंतर प्रतिमा विचार करायला लागते की या गाडीमध्ये राकेश आणि तो कोणासोबत बोलतोय. त्यामुळे आता त्यांना जरासा डाऊट आल्यासारखा होतो की हा राकेश बरोबर नेमकं बोलतंय तरी कोण. तेव्हा थोडं पुढे गेल्यानंतर कल्पना बघते, कारण की अगोदर तिला चेहरा जरासा ओळखीचा वाटतो, म्हणूनच कल्पना जराशी पुढे जाऊन बघत असते. त्यावेळेला कल्पना म्हणते की राकेश तर सचिनसोबत बोलत आहे, पण राकेश आणि सचिन यांची एकमेकांशी कशी का ओळख, नेमकं हे सगळं काय आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सुमन म्हणायला लागते की हो, मला तर कळत नाही की हे नेमकं सगळं काय प्रकार आहे, कसं चाललं आहे, या सगळ्या गोष्टीच माझ्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. सुमन म्हणते की थांबा, मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारते की नक्की तू काय बोलतोयस, तू कोणासोबत बोलतोय. तेव्हा मग कल्पना थांबवते. कल्पना म्हणते की नको सुमन, अजिबात जाऊन बोलू नकोस या सगळ्या गोष्टी. जर तू बोलायला गेलीस ना तर कदाचित ते दोघंजणही ज्यांचं जे काही बोलणं चालू आहे ते एक्सेप्ट करणार नाहीत. आपल्याला ही सगळी जी काही गोष्ट आहे ना ती जाऊन आपल्याला अर्जुनच्या कानावर घालावी लागणार आहे. अर्जुनला आपण हे सगळं सांगूया, मग बघता येईल की पुढे काय करायचं ते. मग प्रतिमाने म्हटल्यावर कल्पना म्हणते की हो, मलाही हे बरोबरच वाटतं आहे की अर्जुनला जाऊन हे सगळं सांगितलं पाहिजे, त्यानंतरच मग तो काही करायचं या सगळ्याचा शोध घेऊ शकतो. कारण की सचिन आणि हा राकेश या दोघांचं एकमेकाशी काहीतरी नक्की काळबेर आहे आणि ह्या शोध फक्त अर्जुनच घेऊ शकतो हे त्यांना अगदी बरोबरच माहीत असतं. त्यानंतर मग आता हे सगळं सुरू होत असताना अर्जुन हा पुन्हा मुलांना घेऊन आलेला असतो खेळून आणि म्हणतो की मुलांनो चला आपण मस्तपैकी आता पार्टी करूया, आपली ऑर्डर येईल आता. तेव्हा सगळीजण मस्तपैकी खातपीत बसलेले असतात. इथे वटपौर्णिमेची पूजा कल्पना आणि करून आलेली असतात.
तेव्हा मग पूजा करून आल्यानंतर कल्पनाला आणि बाकीच्यांना सायली विचारत असते की झाली का तुमची व्यवस्थित पूजा, सगळं काही नीट झाले ना, असं सायली विचारते. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की हो मला बरं वाटतंय. मग नंतर सायली म्हणते की थांबा मी तुमच्यासाठी लिंबू सरबत बनवते सगळ्यांसाठी. तेव्हा कल्पना म्हणते की अगं एवढं काही दमलो नाही आम्ही, गाडीने गेलो आहे आणि गाडीने आलो आहे, त्यामुळे तू काही उठू नकोस, तू बस. आणि बरं झालं कुसुम तुम्ही आलात खरंच लगेचच. मग त्यावेळेला प्रतिमा आणि कल्पना दोघीजणीही अर्जुनशी बोलण्यासाठी म्हणून बाजूला जातात. तेवढ्यात ते कुसुम आणि सायली दोघीजणीही गप्पा मारत असतात आणि सुमन त्यांच्याबरोबर एंगेज असते. तेव्हा कल्पना आणि प्रतिमा दोघीजणीही अर्जुनजवळ जातात आणि त्याला सगळं सत्य सांगतात. अर्जुनला ते सांगतात की आता आम्ही पूजेसाठी गेलो नव्हतो ना, तिथे एक प्रकार घडला. तेव्हा मग अर्जुन विचारतो की काय काय घडलं होतं तिथे. तेव्हा त्या दोघीजणी सांगतात की आम्ही गेलो होतो ना, त्या ठिकाणी आम्हाला राकेश दिसला होता. तेव्हा राकेश अचानक म्हणजे तिथे काय करत होता तेव्हा कल्पना सांगते की अरे राकेश त्या सचिनसोबत बोलत होता. मग तो म्हणतो की सचिन कोण, सचिन दीक्षित. तेव्हा मग ती म्हणते की हो सचिन दीक्षितसोबत तो बोलत होता आणि त्या दोघांच्या बोलण्यावरून असं काहीतरी वाटत होतं ना की ते दोघंजण काहीतरी खूप गूढ एकमेकांशी बोलत होते, रहस्य. त्यांच्या बोलण्यातून मला असं अजिबात जाणवत नव्हतं की ते दोघंजणही एकमेकांना पहिल्यांदा भेटले येतं. त्यांच्या अगोदर खूप भेटी होऊन गेल्या असतील आणि नंतरच त्यामधून ते काहीतरी बोलत होते ना, असं मला काहीतरी जाणवत होतं. तेव्हा हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे मला या सगळ्या गोष्टींना शोधलं पाहिजे. तेव्हा मग कल्पना म्हणते की हो अर्जुन, प्रतिमा आणि मी म्हणूनच तोच विचार केला की अर्जुनला येऊन सांगावं. आम्ही जर तिथे त्याला काही बोलायला गेलो असतो तर तो कदाचित सावध झाला असता. अर्जुन म्हणतो की बरं झालं तुम्ही तुम्ही ही गोष्ट सांगितलीत, म्हणजे तुम्ही हे सगळं बोललात, जेणेकरून नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी या माझ्या बाजूने आहेत. नक्की काय करावं हे सगळ्याचा विचार आता करावा लागेल. त्याचबरोबर इथे आता अर्जुन हा सगळे म्हणजे घरी निघून जातात. कल्पना आणि कुसुम सगळेजण आपापल्या कामाला लागतात. त्याचबरोबर आता सायली आणि अर्जुन हे जेवण वगैरे आटपून घरी म्हणजे येतात, रूममध्ये असतात. तेव्हा रूममध्ये आल्यानंतर सायली विचारत असते की काय झालं, तुम्ही कसला विचार करता इतका. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली आता म्हणजे मॉम वगैरे जाऊन आली ना पूजा करून, तिथे त्यांना राकेश दिसला होता, तेही सचिनसोबत. हे ऐकल्यावर सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते की काय, त्या सचिन बरोबर म्हणजे सचिन दीक्षित बरोबर हा राकेश काय करत होता. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मलाही काही माहिती नाही आहे, पण ही गोष्ट साधी सोपी नाही आहे, यामागे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मग लगेच सायली विचार करते की नक्की हे दोघंजणं का बोलत असावेत आणि यांची एकमेकांशी ओळख कशी झाली. तेव्हा हे सगळं अर्जुनच्या लक्षात यायला लागतं. अर्जुन विचार करत असतो, तो शांतपणे विचार करतो आणि म्हणजे ज्या काही गोष्टी हल्ली घडल्यात त्या गोष्टींचा विचार करूया. म्हणजे अचानक राकेश कसा काय आला या गोष्टींवरही आपण विचार केला पाहिजे. इतकी वर्ष तो आला नाही, पण आताच अचानक तो का आला असेल, त्याच्या मागचं कारण काय आहे ना ते शोधून काढलं पाहिजे. म्हणूनच आता अर्जुनच्या डोक्यात विचार येतो की हल्ली सायली मला सांग, मधुभाऊंवरती हल्ला झालेला म्हणजे मधुभाऊंवर हल्ला झाला हे अचानक झालं बरोबर. जर कोणाला मारायचंच असतं तर मधुभाऊंना आपण नसतानाही त्याच्यावर हल्ला करता आला असता. म्हणजे सायली कोणीतरी तुझ्या मागावर होतं आणि तुझ्या मागावरून सायली मधुभाऊंवर हल्ला केला आणि त्यानंतर मधुभाऊंच्या हल्ल्यानंतर एक गोष्ट अशी घडली, ते म्हणजे की तू या सगळ्याचा विचार करत होतीस का. हे सगळं घडत असताना एक अशी गोष्ट घडली, ते म्हणजे की तुझ्यावरही म्हणजे आपल्या घरातही तुझ्यावर हल्ला करण्यात आला होता. मग ह्या सगळ्या गोष्टी हल्ली घडतात, या साध्या सोप्या नसू शकतात. आपल्या आयुष्यात टेन्शन देणारी काही माणसं मोजकीत आहेत. महिपतची एन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की तो एक बाबा बनला आहे आणि तो लोकांच्या भल्यासाठी आता झटतोय असं दिसून येत आहे. नंतर आली गोष्ट तर या सचिनची. सचिन सध्या चिडलेला आहे, म्हणजे तो आपल्यावर नक्कीच खुणस काढू शकतो हे दिसू शकतं. म्हणजे सचिन या राकेशचा वापर करतोय की काय. कदाचित महिपतला जसं सोडवलं आहे तसंच नागराजही त्या सचिनकडे सोडवण्याची काहीतरी रिक्वेस्ट करत असावा. म्हणूनच कदाचित नागराजने स्वतःच्या मुलाला बोलावून तर घेतलं नसावं ना. नक्की काय आहे, मला तर वाटतंय की हे सगळं जे काही घडतंय ना, या सगळ्या घटनांच्या मागे राकेश तर नाही आहे ना. तेव्हा मग सायली विचार करते की ज्या दिवशी एक माणूस हल्ला करायला आला होता त्या माणसाचा जवळजवळ चेहरा मी बघितला नाही, पण त्याचे डोळे मला दिसले आणि ते कदाचित राकेशचेच असावे आणि त्याची देहयष्टी वगैरे राकेशसारखीच होती. मग आता इथे अर्जुनला कन्फर्म झालेला आहे की या सगळ्याच्या मागे खरा सूत्रधार आहे तो राकेश आहे. आणि म्हणूनच आता अर्जुन कशाप्रकारे राकेशची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढणार आहे, सगळं कसं बाहेर निघणार पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.